आपण आज रोजच्या जीवनात वापरत असलेले कॅलेंडर इंग्रजी कॅलेंडर म्हणून ओळखले जाते. त्याचे अधिकृत नाव ग्रेगोरियन कॅलेंडर आहे. हे कॅलेंडर आज जगातील बहुतांश देशांमध्ये वापरले जाते. सुरुवातीला प्राचीन रोमन कॅलेंडर अस्तित्वात होते. नंतर इसवी सन पूर्व 46 मध्ये जुलियस सीझर यांनी जुलियन कॅलेंडर लागू केले. जुलियन कॅलेंडरमध्ये वर्षाची गणना अचूक नसल्यामुळे हळूहळू तारखांमध्ये फरक पडू लागला. ही चूक सुधारण्यासाठी इसवी सन 1582 मध्ये पोप ग्रेगरी 13 यांनी नवीन सुधारित कॅलेंडर लागू केले. हेच कॅलेंडर पुढे ग्रेगोरियन कॅलेंडर म्हणून ओळखले जाऊ लागले. इंग्रजी कॅलेंडरमध्ये 12 महिने असतात. सामान्य वर्ष 365 दिवसांचे आणि लीप वर्ष 366 दिवसांचे असते. ज्या वर्षाला 4 किंवा 400 भाग जातो त्या वर्षाला लीप वर्ष म्हणतात. ज्या वर्षाला 100 भाग जातो ते लीप वर्ष नसते. जानेवारी महिना 31 दिवसांचा असतो. फेब्रुवारी महिना 28 दिवसांचा असतो. लीप वर्ष असेल तर 29 दिवसांचा असतो. मार्च महिना 31 दिवस, एप्रिल महिना 30 दिवस, मे महिना 31 दिवस, जून महिना 30 दिवस, जुलै महिना 31 दिवस, ऑगस्ट महिना 31 दिवस, सप्टेंबर महिना 30 दिवस, ऑक्टोबर महिना 31 दिवस, नोव्हेंबर महिना 30 दिवस, डिसेंबर महिना 31 दिवसांचा असतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला साधारण 365 दिवस, 5 तास, 48 मिनिट व 46 सेकंद लागतात. कॅलेंडरमध्ये 365 दिवस धरले जातात. हा उरलेला वेळ दर 4 वर्षांनी साधारण 1 दिवस होतो. हा वेळ भरून काढण्यासाठी दर 4 वर्षांनी 28 दिवसांचा फेब्रुवारी महिना लीप वर्षात 29 दिवसांचा असतो. दर 4 वर्षांनी फेब्रुवारी महिना 29 दिवसांचा असतो त्याला लीप वर्ष म्हणतात.